जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव प्रत्यक्ष दावित प्रचिती वाळवंटी परिस सत्य कवित्व केले शतकोटी तारिले जीव कल्पकोटी देव जेवी सवे ऐशी ज्याची देवा सवे। धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा। पवित्र भूमी असणाऱ्या या नरसी क्षेत्रामध्ये संत श्री नामदेव महाराजांच्या मंदिराच्या कळशारोहणाच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये संत श्री नामदेव महाराजांची चरित्रकथा गेल्या 3 दिवसापासून आपण ऐकतो आहोत। या कथेतील 4थ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत। नामदेव महाराजांचं चरित्र ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने कोणत्या पद्धतीने आहे आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने कोणत्या पद्धतीने आहे याचं चिंतन आपण करीत आहोत। नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये आलेल्या भक्तीच्या कथा, नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये आलेले अनुभव, अशा 2 पद्धतीने आपण या चरित्राचं चिंतन करतो आहोत। जन्मापासून सुरू झालेलं हे चरित्र, नामदेव महाराजांचा जन्म, नामदेव महाराजांचं बालपण, नामदेव महाराजांचा विवाह, नामदेव महाराज आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा या दोघांमध्ये असलेलं भक्तीचं नातं, अशा काही अनेक प्रश्नांचा विचार गेल्या 3 दिवसामध्ये आपण करून आलो। मानवी जीवनामध्ये सुरू असलेला जो परमार्थाचा मार्ग आहे, आपल्याला असं वाटतं की आपण संसारिक आहोत, आपल्याला परमार्थ करायला जमेल का, आपल्यासारख्याचं ते काम आहे का। पण संसारात राहूनही चांगला परमार्थ करता येतो हे ज्यांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर शिकायला मिळतं। त्यांचं चरित्र म्हणजे ते नामदेव महाराजांचं चरित्र आहे। संसारात राहूनही चांगला परमार्थ करता येणं, मी थोडं धाडस करून एक वाक्य बोलतो। संसारात राहून परमार्थ करणारा एक वर्ग आहे आणि परमार्थात राहून संसार करणारा एक वर्ग आहे। म्हणून मी म्हटलं की माझं थोडं धाडस होईल। संसारात राहून परमार्थ करणं, मी आपल्याला प्रमाण देतो ऐकण्यातली। सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे पद्मपत्र मिवांबसा, गीता आम्हाला सांगते। मी साधा प्रश्न विचारतो, पाण्यामध्ये कमळ असावं का कमळात पाणी असावं? पाण्यावर कमळ असावं। दुसरं विचारतो, पाण्यावर नाव असावी का नावेत पाणी असावं? पाण्यावर नाव असावी। आता तिसरं विचारतो, पाकिटा करता कीर्तन असावं का कीर्तना करता पाकिट असावं? आता याचं उत्तर कुणी द्यायचं? त्यामुळे संसार आणि परमार्थ ही 2 तत्व म्हणा किंवा हे 2 क्षेत्र म्हणा, ही जरी बहिरंगातून आम्हाला एकमेकाच्या अत्यंत विरुद्ध असलेली सारखी जरी दिसत असली तरी संसारात राहूनही परमार्थ करता येतो, परमतत्वापर्यंत जाता येतं। संत चरित्र आम्हाला हेच सांगतात ना। नामदेव महाराजांचं चरित्र हेच आम्हाला सांगितलं जातं। तुकाराम महाराजांचं चरित्र याच गोष्टीचा उपदेश करतं। मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराजांचं चरित्र हेच आम्हाला सांगतं। गोरोबा काकांचं चरित्र पहा, तुम्ही वाचा।
सावतामाळी महाराजांचं चरित्र वाचा, चोखोवऱ्यांचं चरित्र वाचा. संसार सोडून दिला अशातला भाग नाही, संसार केला ना. परंतु संसाराच्या काही मर्यादा, संसाराच्या काही भूमिका, कोणत्या पद्धतीने त्या संसार. मी काल आपल्याला एक वाक्य सांगत होतो की मानवी जीवनामध्ये समोर असलेली वस्तू माणसाला दुःख देत नसते, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली जी ममत्वाची कल्पना आहे ती दुःख देत असते. मानसशास्त्राचा अभ्यास आम्हाला याच पद्धतीने सांगितला. असूनही त्याच्याबद्दल ममत्व राहिलं नाही की मग दुःख होण्याचा प्रश्न येत नाही. नामदेव महाराजांचा संसार या पद्धतीचा सुरू आहे. नामदेव महाराज त्या संसारात राहूनही त्या संसाराबद्दलची आसक्ती या किंचित राहिलेली नाहीये. आणि म्हणून एकीकडे चिंतन सुरू आहे आणि एकीकडे चिंता चालू आहे. अशा दोन्ही गोष्टी काल आपण नामदेवरायांच्या संसाराच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहत होतो. त्यामुळे नामदेवराय सांगतात की नामदेवरायांचा एक अभंग फार गोड आहे बरं का, तुमच्या ऐकण्यातला आहे, वाचण्यातला आहे. मी अभंग सांगतो आपल्याला. नामदेवराय, मी आपल्याला बोललो नामदेवरायांचं चरित्र नामदेवरायांनी स्वतःच लिहून ठेवलेलं आहे. नामदेवराय स्वतः सांगतात, शिंपियाची कोळी जन्म माझा झाला, शिंपियाचे कोळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. नामदेवरायांची भाषा काय पहा. आवर्जून घरी गेल्यानंतर नामदेवरायांचा गाथा काढा आणि हा अभंग वाचा. शिंपियाची कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, आरानुक जीवी नाही माझ्या. भाषा पहा कशी आहे. शिंपियाची कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. मला याच्यातल्या काही शब्दांकडे आपल्याला तात्विक पद्धतीने घेऊन जायचं आहे. शिंपियाची कुळी जन्म मज झाला ही नामदेवरायांनी स्वतःच्या जन्माची चरित्राची कथा सुरू केली. नामदेवरायांचा गाथा काढल्यानंतर नामदेवरायांचं एक प्रकरणच आहे, कुलवृत्तांत, त्यातला हा पहिलाच अभंग आहे. शिंपियाची कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, आरानुक जीवी नाही माझ्या. सुई आणि सुतळी कात्री गज दोरा, सुई आणि सुतळी कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदाशिवी. या तीनही प्रमाणाची भाषा कशी आहे पहा. मी परत चौथं प्रमाण सांगतो आपल्याला. शिंपियाची कुळी जन्म मज झाला ही नामदेवरायांनी केलेली लौकिकाची भाषा आहे. ठीक आहे, सोडा बाजूला ही. पुढचं पहा. परी हेतू गुंतला सदाशिवी. नामदेवराय सांगतात, माझा जन्म जरी शिंप्याच्या कुळामध्ये झालेला असला तरी माझ्या अंतःकरणातल्या मनातला हेतू मात्र गुंतला सदाशिवी. इथला जो सदाशिवी आहे ना, इथला सदाशिवी एकत्रित करायचा का सदा आणि शिवी दोन वेगवेगळं करायचं याच्याकडे लक्ष द्या. सदाशिवी, सदाशिव हे भगवंताचं नाव. परी हेतू गुंतला सदाशिवी. हेतू या शब्दाचा अर्थ उद्देश. माणूस कर्म काय करतो याच्यापेक्षा त्या कर्माच्या पाठीमागटली भावना किंवा अंतःकरणातला हेतू काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. पद्मपुराणकारांनी भक्तीची व्याख्या सांगताना आपल्याला अशी सांगितली, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिम उद्दिश्य या क्रिया स एव भक्ती इति प्रोक्ता यया भक्ती परा भवेत. पद्मपुराणकाराची भाषा आहे. सुरर्षे विहिता शास्त्र हरिम उद्दिश्य या क्रिया, हरिम उद्दिश्य या क्रिया, भगवंताच्या उद्देशाच्या संबंधाने आपण करत असलेली जी जी क्रिया असेल त्या क्रियेला भक्ती म्हणा. पद्मपुराणकार सांगतात. ऐका, बहिरंगातली क्रिया सांगितली नाही, परमतत्वाच्या भेटीच्या अनुषंगाने केलेली ती क्रिया चांगली असो अथवा वाईट असो, पण त्याच्या पाठीमागटला हेतू जर भगवत स्वरूपाचा असेल मग ती क्रिया बाह्य बहिरंगातून काहीही असो तिला भक्तीमध्येच गणलं जातं. मी उदाहरणं देतो आपल्याला. भक्तिविजयामध्ये तुम्ही सदन कसायाचं चरित्र वाचलंय का पहा, नाहीतर भक्तिविजय काढा आणि सदन कसायाचं चरित्र वाचा. ते सदन कसायाचं चरित्र वाचताना आपल्याकडे सांगितलं जातं तो कसाई मांस विक्री करण्याचा त्याचा धंदा. पण मांस विक्री करत असताना सुद्धा परी हेतू गुंतला सदाशिवी. भगवान परमात्मा भगवान विष्णू शालिग्रामाच्या रूपाने त्याच्या घरामध्ये राहायचे म्हणे.
म्हणजे ते जे तराजू असायचा त्याच्या एका बाजूला एका पारड्यामध्ये भगवान थांबायचे बसायचे आणि एका पारड्यामध्ये त्याच्या वजना इतकं तो मांस विकायचा. त्याची क्रिया काय याला महत्त्व नाही, क्रियेच्या पाठीमागटली भावना, हरिमुद्दिश्य या क्रिया. नामदेवराय आम्हाला तेच सांगतात, शिंपियाची कुळी जन्ममज झाला परी हेतू गुंतला सदाशिवी. माझ्या अंतःकरणातला हेतू जर काय म्हणत असाल, माझ्या अंतःकरणातली भावना जर काय म्हणत असाल तर सदाशिवी, त्याच्याशिवाय मला विषय नाही दुसरा कोणता. मन हे राम झाले, मन हे राम झाले, बस मन आता रामस्वरूपाला प्राप्त झालंय. आमचं शरीर काय करतं याच्यापेक्षा मन काय करतं हे फार महत्त्वाचं आहे. मी तुकाराम महाराजांचा ऐकण्यातला अभंग देऊन पुढे जातो. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. महाराज सांगतात पालटे, पण काय पालटे? मनासहित पालटे काया. शरीरात बदल झाला परंतु तो मनासहित बदल झाला, हे खूप महत्त्वाचं आहे. शरीर बदलणं वेगळं आणि मन बदलणं वेगळं, ऐहिक संपत्ती बदलणं वेगळं आणि मानसिक स्थिती बदलणं वेगळं. आपण जर एखाद्या गावामध्ये जातो आणि 2 वर्षानंतर पुन्हा ज्या घरी आपण गेलेलो होतो त्याच घराकडे पाहिल्यानंतर शेजाऱ्याला विचारतो, का 2 वर्षापूर्वी काही परिस्थिती गरीब होती, आता चांगली श्रीमंती परिस्थिती आली, कसं काय? तो शेजारी म्हणतो, महाराज तो श्रीमंत झालाय हो, पण मन बदललं नाही त्याचं आणखीन, नाही का? मन बदललं नाही, मन आहे तसंच राहिलेलं आहे. माणसाचा बदल शरीराच्या पेक्षा सुद्धा मनाचा खूप महत्त्वाचा संप्रदायाने सांगितला. माणूस आतून किती बदलला हे खूप महत्त्वाचं असतं. नामदेवरायांचं चरित्र आम्हाला असं सांगितलं जात आहे. नामदेवराय स्वतः सांगतात, परी हेतू गुंतला सदाशिवी. मान्य माझा शिंपियाची कोळी जन्ममज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी. आता इथला जो शिवी शब्द आहे तो कोणीकडे लावायचा? शिवी शब्दाचे 3 अर्थ सांगतो. एक, शिवी या शब्दाचा अर्थ सांगत असताना लौकिकाच्या व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर शिवणं, याला शिवी असं म्हटलं जातं. शिवण्या का, शिवाय लागलो आपण म्हणत नाही का? शिवाय लागलो, शिवून टाक, शिवणं. दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी. रात्रंदिवस शिवाय लागलो. दिवाळीच्या वेळेला टेलर लोकांना विचारा, ते म्हणतात, अहो काय रात्रंदिवस शिवावं लागतं, इतकं काम पडलंय. दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी. इथला शिवी शब्दाचा एक अर्थ असा घ्या. आणि दुसरा अर्थ घ्यायचा झाला तर शिवी या शब्दाचा अर्थ परमात्मा, शिव तत्व. शिव या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. मग दिवसा माझी शिवी म्हणजे दिवसा बघायला गेलं तर भगवंताचं चिंतन आहे, आणि रात्री माझी शिवी, रात्री बघायला गेलं तर भगवंताचं चिंतन आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकाराम महाराजांची भाषा जी आहे ती इथं लागू पडते. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी. लौकिक व्यवहाराच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर दिवसाही शिवणं चालू आहे, रात्रीही शिवणं चालू आहे. आणि परमार्थाच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर दिवसाही नामस्मरण शिवाचं चालू आहे, रात्रीही नामस्मरण शिवाचं चालू आहे. मला हे 2च अर्थ योग्य वाटतात. आता काही लोक त्या तिसरा अर्थ घेतात, दिवसाही शिव्या देणं, रात्री शिव्या देणं, नाही का? काही माणसं अशी असतात, नाही असं नाही. नाही त्याचं बोलणं शिवी दिल्याशिवाय बोलणंच नसतं. मला कधी कधी कळत नाही की या माणसांच्या डोक्यामध्ये इतका स्टॉक कुठून आला. अहो गंमत सांगू का, म्हणजे महाराज एखाद्या वेळेस एखादी आपल्याकडून तरी डबल चाल होईल, पण काही काही माणसं अशी असतात की 7 दिवसात डबल शिवी देत नाहीत. म्हणजे किती शिव्या पाठ असतील, विचार करण्यासारखा आहे. शिवी, नामदेवरायांची भाषा पहा. शिंपियाची कुळी जन्ममज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी, आरानुक जीवी नाही माझ्या. आता आरानुक हा शब्द वापरला. शिवी हा शब्द जर व्यवहाराच्या दृष्टीने घेतला, मी दिवसाही शिवणकाम करायला लागलो, रात्री शिवणकाम करायला लागलो, रात्रंदिवस मी काम करायला लागलो. नामदेवराय म्हणतात, मी इतकं काम केलं परंतु आरानुक माझ्या नाही जीवी. आरानुक या शब्दाचा अर्थ आहे विश्रांती, पण माझ्या जीवाला काही विश्रांती लाभेना. घरातले म्हणतात काम करा काम करा, मी रात्रंदिवस करायला लागलो परंतु विश्रांती काही माझ्या जीवाला लागेना. एवढं संसार करायला लागलो पण विश्रांती भेटेना. ज्ञानोबरांची भाषा स्पष्ट आहे. हो, संसार आणि विश्रांती हे 2 शब्द एकत्रित येऊ शकत नाहीत. मी तुमच्या ऐकण्यातलं प्रमाण देऊन पुढे जातो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. कामक्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ. पहा तुम्ही,
संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ. ज्ञानोबराय बोलतात संसाराचं वर्णन करत असताना, संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. अजिबात विश्रांती नाही. आमचे वडील गुरुवरे दादा एक वाक्य सांगत असत, पंकज महाराजांनी ऐकलेत अनेकदा कीर्तनं, फार गोड बोलत असत. विश्रांती नाही कोठे. एखादा मोठा कापडाचा व्यापारी आहे आणि दुपारी घरी जेवायला आला. ऐका माझ्याकडे, कापडाचा मोठा व्यापारी आहे, दुपारी घरी जेवायला आला. जेवायला वाढलेलं होतं, एक घास खाणार, तेवढ्यामध्ये नोकर पळत येतो आणि म्हणतो, मालक तुम्ही जेवायला बसलाय, 50,000 रुपयाचं कपड्याचं गिराईक आलंय, पण तुम्ही जेवायला बसलाय, ते गिराईकाला माघारी जायला सांगू का, कारण तुम्ही जेवताय ना. व्यापारी होय म्हणेल का? आणि होय म्हटलं तर तो व्यापारी आहे का? व्यापारी काय म्हणेल, जेवण नंतर, अगोदर गिराईक. तुम्हाला सांगू, जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. आणि जिथं 2 टाईम खाऊन निवांत राहायला येतं त्याचं नाव सप्ताह. मला विचारा, तुम्हाला पटतं का नाही बघा, मला विचारा. आणि मलाच काय, तुम्हाला तरी तुम्ही स्वतःला विचारून घ्या की मी सांगतो, सकाळी तुम्ही 8 वाजता आल्यानंतर रात्री 10 वाजता घरी जाता, आहे का काही चिंता? मला सांगा. मला कळत नाही दादा महाराज, जेवढी इथं मंडपात बसलेली आहेत तितकीच बाहेर आहेत आणि तितकीच तिकडे आहेत. आणखीन काय नामदेवरायांचा दरबार चाललाय मला कळे ना. कुठून लोक येतात आणि काय चाललंय या नरसीमध्ये, नामदेवरायांच्या दरबारामध्ये, आणि हे कोण चालवतं? मी आज औंढ्याला जाऊन आलो. औंढ्यात चर्चा सगळ्या कार्यक्रमाची, आदरणीय हरिभक्तीपरायण सरकटे महाराज माझ्याबरोबर होते. औंढ्यात सगळी कार्यक्रमाची चर्चा. आणि मला तिथल्या एका महाराजांनी विचारलं की एवढा मोठा सोहळा चाललेला आहे, म्हटले हे कोण चालवतं? म्हटलं नामदेवराय चालवतात. दुसरं कोण चालवतं? हे सगळं नामदेवराय चालवतात. प्रत्येकाने नामदेवरायांनी प्रत्येकाला आत घुसून काम दिलेलं आहे. इथं जे प्रत्येक काम होतं ना, जिथल्या तिथं वेळेवर. तुम्ही आज कितवा दिवस आहे आपला? 5वा ना, बरोबर. म्हणजे तेही विसरलो मी, कितवा दिवस आहे हेही विसरून गेलो याच्यामध्ये. 5वा दिवस आहे. मला सांगा, आज 5 दिवस झाले, एकतरी कार्यक्रम उशिरा सुरू झालाय असं झालंय का आपल्या मंडपात? दाखवा मला तुम्ही. एकतरी कार्यक्रम उशिरा सुरू झालाय का? एका तरी कार्यक्रमाच्या बाबतीत अव्यवस्था झाली आहे का? तुम्ही ऐकणारी मंडळी आहात, तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारू शकता, असं अव्यवस्था झाली आहे वाटतंय का कुठं? मग आज जवळजवळ 30-40 हजार समाज या नरसीमध्ये कुठून येतो? कसं जेवण होतं या समाजाचं? पाणी प्यायला कुठून यांना मिळतं? बसायला जागा कुठून मिळतं? बरं कधीही म्हणजे मी कशाराम महाराजांना म्हटलं, हे कथेला इतकी असतात का? ते म्हणजे कथेला नाही, सकाळपासून एवढी इथंच असतात. लोक कळत नाही. बसलेली माणसं तिथीच आहेत, बसलेलीच आहेत. हे कसं चालतं? कसं हे सगळं होतं? कसं हे कोण करतं? हे सगळं नामदेवराय सगळ्यांकडून आमच्याकडून करून घेत आहेत. प्रत्येकाला जबाबदारी दिलेली, तो त्या पद्धतीने पार पाडतोय. याचा अर्थ नामदेवराय आमच्याकडून पार पाडून घेत आहेत. परमार्थ इथं विश्रांतीच विश्रांती, कोणतीही चिंता नाही, निश्चिंत. पहा सगळे चेहरे कसे टवटवीत आहेत, अगदी प्रसन्न आहेत. 1 तारखेला काला झाल्यानंतर 2 तारखेला हे चेहरे बघा, मग कसं वाटतंय? 2 तारखेला हे राहील का आनंद आपल्याला? आता मात्र डोक्यामध्ये असं सारखं आहे, सकाळचं रामायण ऐकायचं आहे, लगेच नामदेवरायचं चरित्र ऐकायचं आहे, पुन्हा लगेच आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे, रात्री जागर आहे, पुन्हा सकाळी पारायण आहे, चालूच आहे डोक्यामध्ये. असं सारखं चक्र आपल्या पुढं आहे. मला असं कळालं की लोक झोपेत सुद्धा चवताळायला लागलेत, असं सांगितलंय. असं व्हायला लागले लोकांना. म्हणजे इतकं लोकांवर या सप्ताहाचा परिणाम झालाय. कोणी रामायणाच्या दृष्टीने विचार करत असेल, कोणी चरित्राच्या दृष्टीने विचार करत असेल, कोणी कीर्तनाच्या दृष्टीने विचार करत असेल. परमार्थ हा विश्रांतीकडे घेऊन जाणार आहे, परमार्थ हा निश्चिंततेकडे घेऊन जाणार आहे. नामदेवराय सांगतात, परंतु ज्या संसाराला मला कर कर म्हणून घरातली लोक मागं लागतात, आरानुक जीवी नाही माझ्या. आरानुक या शब्दाचा अर्थ आहे विश्रांती नाही माझ्या जीवाला. का नाही याचं कारण सांगतात नामदेवराय. काय सांगायचं? माझ्याजवळ जी काही साधनं कडेने आहेत ना, सुई आणि सुतळा, कात्री गज दोरा, हे सगळी रोज हीच हातामध्ये आहेत. सुई सुतळी कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदाशिवी, हा सगळा पसारा शिवण्याकरता सगळा मांडलेला आहे. पसारा असा शब्द वापरलाय. जो पसारा असतो त्याला प्रपंच म्हणा.
मी ऐकण्यातलं प्रमाण देतो. तुकाराम महाराजांनी देवाच्या संबंधाने बोलताना असं सांगितलंय, तुका म्हणे तूची खरा आणि येर वावू गा पसारा. पसारा माहिती आहे का तुम्हाला? मी विनोदाने सांगत असतो, दसरा माहीत असेल तर पसारा माहीत असायला पाहिजे, कारण दसऱ्याच्या अगोदर आमच्याकडे सगळा पसारा बाहेर काढला जातो नाही का. अव्यवस्थित विस्कटलेलं, संसार असा विस्कटलेला, हा सगळा पसारा मांडला. नामदेवराय सांगतात, हे जरी असलं तरी अशा संसारामध्ये राहून सुद्धा माझी भगवत भक्तीची ओढ मात्र काही सूत मात्र कमी झालेली नाही. मला शिवायला लावल्यानंतर मी जे शिवायला लागलो ते काय शिवतोय, नामदेवराय शेवटच्या चरणात सांगतात, नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी त्याचे निमी जगी धन्य झालो. नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी. मी शिवायला लागलो अंगी. अंगर का शिवायला लागलो मी? कोणाचा? विठोबाची अंगी, भगवंताची अंगी शिवायला लागलो. शिवणं म्हणायला गेला तर विठोबाची अंगी शिवायला लागलो आणि त्याचे निमी जगी धन्य झालो. आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातली धन्यता काय असेल तर भगवंताच्या अंगावरची अंगी मला शिवण्याचं भाग्य लाभलं. याच्याशिवाय माझ्या जीवनातली धन्यता वेगळी काही सांगायची गरज नाही. शिंपियाचे कुडी जन्म मज झाला, त्यामुळे माझ्या कोणत्या कुळात जन्म झालाय याच्याकडे बघू नका, माझ्या अंतःकरणातला हेतूक नेमकं काय आहे याच्याकडे पहा. परी हेतू गुंतला सदाशिवी. असं नामदेवरायांचं हे चरित्र. घरात राहत असूनही संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थाची ओढ कायम टिकणारं हे चरित्र. या संसाराच्या वेलीवर 4 फळं निर्माण झाली. याचा अर्थ 4 मुलं जन्माला आली आणि त्या मुलांची नावं एकनाथ महाराजांनी फार गोड सांगितली. नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र झाले, आनंदे लागले हरिभजनी. 4 मुलं, नारा, महादा, गोंदा आणि विठा, अशी 4 मुलांची नावं नामदेवरायांच्या सांगितली जातात. जरी ही नावं अपभ्रंशित रूपाने आपल्या समोर आलेली असली तरी मूळ नावाचा विचार करायचा झाला तर नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल अशी नावं मूळ. पण आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे अशी नावं घेण्यापेक्षा आपल्याकडे अपभ्रंशित रूपाने नावं घेण्याची पद्धतच आहे. त्यामुळे नामदेवरायांच्या मुलांची नावं नारा. बरं, हे बारसं केलं कोणी? भगवान स्वतः आले नावं ठेवण्याकरिता. नामकरण करण्याकरता भगवान स्वतः आले अशी कथा सांगितली जाते नामदेवरायांच्या चरित्रामध्ये. नामदेवरायांच्या मुलाची नावं ठेवण्याकरिता, नामदेवरायांच्या मुलाचं बारसं करण्याकरता भगवान स्वतः येतात आणि भगवंतांनी या 4ही मुलांची नावं ठेवावी. बरं, भगवंतांनी ठेवलेली असल्यामुळे ती नावंही इतकी गोड. पहा तुम्ही, आजही नारा म्हटल्यानंतर अंतःकरण हृदय भरून येतं, महादा म्हटल्यानंतर हृदय भरून येतं, गोंदा म्हटल्यानंतर हृदय भरून येतं, विठा म्हटल्यानंतर हृदय भरून येतं. नावंसुद्धा काही अशी असतात की त्या नावाचा परिणाम ताबडतोब आपल्या अंतःकरणावर होतो. नाव आणि त्या नावाचा परिणाम. संतांची, भगवंताची नावं ही ताबडतोब परिणाम करणारी नावं आहेत. भगवंताची नावं ताबडतोब परिणाम करणारी नावं. त्या नावाचं चिंतन करताना तत्वज्ञानाने असं चिंतन केलेलं आहे, काही नावं ही आवृत्तभेदाने युक्त असतात. एक, काही नावं ही किंचित आवृत आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त असतात. 2, आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त असतात. 3. ऐका, काही नावं ही आवृत्त भेदाने युक्त असतात, म्हणजे नाव घेतल्याबरोबर त्याचा परिणाम जाणवत नाही. नाव आणि त्याचा परिणाम याच्यामध्ये अंतर असतं, याला आवृत्त भेदाने युक्त असलेलं नाव म्हणायचं. काही शब्द किंवा काही नावं किंचित आवृत आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त असतात, म्हणजे ते नावाचा उच्चार केला की त्याचा काहीचा परिणाम आपल्यावर होतो. आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त असतात, म्हणजे नाव घेतल्याबरोबर त्याचा परिणाम जाणवतो. मी उदाहरणं देतो म्हणजे कळेल आपल्याला. जरी हे तात्विक मुद्दे मी मांडलेले असले तरी उदाहरणासह स्पष्ट करून पुढे जातो. जरा नीट ऐका. आवृत्त भेदाने युक्त असलेलं नाव, किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त असलेलं नाव आणि अनावृत्त भेदाने युक्त असलेलं नाव. मी का सांगायला लागलो हे? नामदेवरायांच्या मुलाची नावं किती गोड आहेत. नाव ठेवताना सुद्धा कशी ठेवली पाहिजेत. त्या नावाचं आणि त्या व्यक्तीचं बऱ्याचदा ज्या व्यक्तीचं जसं नाव असतं तसं ते शोधून तसं त्याचं वागणं असेल सांगता येत नाही. अनेक अशी माणसं दिसून येतात, जसं नाव असेल तसं सांगता येत नाही. एखाद्याचं नाव तुकाराम आहे,
आणि रोज संध्याकाळी त्याला हाताला धरून घेऊन यावं लागतं. काय उपयोग आहे नाव ठेवून? नाव तुकाराम ठेवलं, काय उपयोग आहे का? नाव आणि त्याचा अर्थ काहीतरी त्याच्यामध्ये साम्यता पाहिजे. एकनाथ नाव असेल तर तेवढी शांतता त्याच्या ठिकाणी दिसून आली पाहिजे. भागवतामध्ये अजामेळ्याची कथा आपल्याकडे सांगितली जाते. त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं म्हणून, आणि मरताना त्यांनी नारायण म्हटल्यानंतर त्याला ताबडतोब जागेवर मोक्ष मिळाला. भागवतामध्ये कथा प्रसिद्ध आहे, मी सांगत नाही, ती वेळ घेत नाही आपली. नाव आणि नावाचे अर्थ फार महत्त्वाचे असतात. नामदेव यांची मुलाची नावं ठेवण्याकरिता जे आलेले आहेत तो भगवान आलेला आहे. त्यामुळे भगवंतांनी ठेवलेली नावं किती गोड आहेत पहा. कबीर महाराजांनी एक दृष्टांत दिलाय, आपल्याला माहीत असेल. काही नाही म्हणे, एकाचं नाव, एक मुलगा गुरुजींकडे गेला आणि तो गुरुजींना म्हणायला लागला, अहो गुरुजी, माझं नाव बदला, हो नाव बदला. लोक नावं ठेवतात, नाही नाव बदला, नावं ठेवतात. नाही म्हटले, नावच असं विचित्र आहे. म्हटले काय आहे तुझं नाव? त्यांनी सांगितलं माझं नाव ठणठण पाल आहे. म्हटले ठणठण पाल, आता हे काही नाव आहे का मला सांगा, याच्यातून काय अर्थ निघणार आहे? ठणठण पाल. तो म्हटलं नाव. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, असू दे बाबा, जरी तुझं ठणठण पाल नाव असलं तरी, परंतु त्या नावाकडे कशाला लक्ष देतो तू? नावाचा विचार करायला गेलं तर अनेकांची नावं त्याच्या पद्धतीचं वागणं तफावत असते. नाही नाही, पण माझं नाव बदलून तुम्ही ठेवा. त्यांनी सांगितलं एक काम कर, तू जा, तुला जे योग्य वाटतं ते नाव माझ्याकडे घेऊन ये, मी सांगेल की आजपासून तुझं हे नाव. मग तर काही हरकत नाही ना, जा म्हटले, तुला जे योग्य वाटतं ते नाव मी तुला सांगेन, जा. तो बाहेर पडला, गावाच्या बाहेर गेला, शेतातून जरा रस्त्याने जात होता. एक बाई गोवऱ्या वेचत होती. उगीच त्या बाईला विचारलं, का हो मावशी तुम्ही काय करताय? नाही गोवऱ्या वेचते. तुमचं नाव काय? म्हटले लक्ष्मी. कळालं का तुम्हाला? नाव लक्ष्मी आणि काम काय चालू आहे? गोवऱ्या वेचण्याचं. तो म्हटला काय गंमत आहे, नाव लक्ष्मी ठेवलंय आणि काम तर गोवऱ्या वेचण्याचं चाललंय. याचा अर्थ नाव आणि याच्या वागण्यामध्ये काहीच अर्थ नाही. बैसोनी केला असे एकांत, दोघे एकमेकाच्या जवळ बसल्या, एकांतामध्ये बोलू लागल्या. आणि बोलताना राजाईंनी सांगितलं, आपदा आमची होत संसारत. आपदा या शब्दाचा अर्थ आहे त्रास, दुःख. आपदा आमची होत संसारात. ती बोलू लागली, राजाई काय सांगायचं तुला, फार त्रास चालू आहे आमचा संसारामध्ये. अगं सकाळचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाकरता पीठ आहे का नाही चिंता लागते. चारही मुलांना काय खाऊ घालावं याची मोठी चिंता लागते. बरं नवऱ्याचा विचार करावा तर ते रोज उठलं की भजन करण्याशिवाय दुसरा काही उद्योग नाही त्यांना. कुठून भागवायचं, कसं चालवायचं हे. राजाई बोलता बोलता त्या परिसा भागवताच्या मुलीला आणि परिसा भागवताच्या बायकोला दोघींनाही म्हणते, तुम्हासी तो देवे द्रव्य दिले फार, वस्त्र अलंकार शोभताती. तुम्हासी तो देवे द्रव्य दिले फार, तुम्हाला भगवंतानी भरपूर दिलं. आमची परिस्थिती बघा, एकच साडी आहे, एकच कपडा आहे अंगावर, मुलांना एक एकच कपडे आहेत. सकाळच्या वेळेला जेवणामध्ये म्हणाल तर एक भाकरी एक भाजी असते, संध्याकाळी ती सुद्धा मिळेल का नाही याची शंका असते. कुठून तरी पुन्हा आणावं लागतं, मागून आणावं लागतं, मुलांना खाऊ घालावं लागतं. आपदा आमची होत संसारात. फार आपदा होऊ लागली, फार त्रास होऊ लागलाय. रोज चिंता पडते, नित्य उठोनिया खावयाची चिंता. रोज उठून चिंता आहे, खाण्याची चिंता आहे, काय खावं याची चिंता लागली आहे. दोन वर्ग आहेत, काय खावं ही चिंता करणारा एक वर्ग आहे आणि काय काय खावं ही चिंता करणारा वर्ग आहे. काय खावं ही चिंता करणारा वर्ग गरिबीचा आहे, काय काय खावं ही चिंता करणारा वर्ग श्रीमंतीचा आहे. पण काय खावं? राजाई त्या परिसा भागवताच्या बायकोला सांगायला लागली, तुमचं बरं आहे ग, तुम्हासी तो देवे दिले द्रव्य, तुम्हाला देवाने द्रव्य दिलं, चांगलं चाललंय तुमचं, रोज वेगवेगळ्या पद्धतीचा सुगंध तुमच्या घरातून येतोय. आमची परिस्थिती बघ. एका जनार्दनी बोलून या गोष्टी होत असे कष्टी राजाई ते. ह्या सगळ्या अंतःकरणातल्या गोष्टी बोलायला लागली. कोणाजवळ बोलणार मी? होत असे कष्टी राजाई, कष्टी व्हायला लागली. कधी कधी एक विषय मनाला स्पर्श करून जातो. आज नामदेव यांच्या नावाने लाखो समाज नित्य
पंचपक्वानाचं भोजन करतोय. पण 750 वर्षापूर्वी एक काळ असा होता की नामदेव यांच्या बायकोला आणि मुलांना खायला भाकरी नव्हती. पण त्याच नामदेव यांच्या नावाने आज आम्ही लाखो समाज आम्ही भोजन करतोय. परिस्थिती किती बदलत राहते. त्या काळातली परिस्थिती, प्रतिकूलता किती असते पहा. किती प्रतिकूलता सहन करावी लागली नामदेव यांच्या अख्ख्या घराण्याला. बरं, मुलं काही फार मोठी होती अशातली भाग नाही. ज्या मुलांना 2-2 मिनिटाला खायला लागतं त्या मुलाला एका दिवसाला एका वेळच्या जेवणाची भ्रांत असावी नामदेव यांच्या घरामध्ये. दुसऱ्या बायकांकडे बघितल्यानंतर सोनं नाणं अंगावर असलेल्या दुसऱ्याच्या बायका, बरं ही मोठ्या श्रीमंताच्या घरची असलेली राजाईन, तिच्या अंगावर कायमचं एकच लुगडं असावं अशी ती राजाई. आणि त्या राजाईने बोलावं, आपद आमची होत असे एका जनार्दनी बोलून या गोष्टी होत असे कष्टी राजाई ते. त्या परिसा भागवताच्या बायकोने हे सगळं ऐकलं. परिसा भागवताची बायको घरी गेली आणि घरी गेल्यानंतर परिसा भागवताला सांगायला लागली, अहो आपल्या शेजारी असलेले नामदेव महाराज रोज भजन पूजन करतात, पण त्यांच्या घरामध्ये खायला भाकरी नाही. आपलं सगळं गोडधोड आहे, चांगलं चाललंय. याचं कारण आपल्याला भगवंतानी परीस दिलाय. भगवंतानी दिला म्हणजे तो रुक्मिणी मातेने दिलेला होता. कारण परिसा भागवत हा रुक्मिणी मातेचा सेवक होता. त्याची पुढे एक कथा येणार आहे म्हणून मी जास्त आत्ता विस्तार करत नाही. रुक्मिणी मातेने तो परीस दिलेला असल्यामुळे आपल्याकडे परीस आहे, त्याचं सोनं नाणं होतं, चांगलं चाललेलं आहे. मला असं वाटतं, ऐका परिसा भागवताची बायको काय म्हणते, आपुला परीस देऊ क्षणभरी आपादाती दुरी करू त्यांची. आपल्या जवळ असलेला परीस देऊ क्षणभरी, काही काल त्यांना देऊन टाकू. आपला परीस जर नामदेवाच्या घरामध्ये त्या राजाईला दिला तर त्यांच्या घरामध्येही काही काल थोडंफार तरी चांगलं होऊन जाईल. आपला परीस त्यांना देऊ. भागवतांनी सांगितलं काही हरकत नाही, तुला वाटतंय ना तसं करावं, तू कर. तुला जर योग्य वाटत असेल तर कर. आणि मग तो परिसा भागवताच्या बायकोने तो परीस नामदेव याच्या बायकोला म्हणजे राजाईला दिला. आता परीस घरामध्ये आलाय म्हटल्यानंतर राजाईला काय आनंद झाला असेल हो. राजाईने विचार केला, हा आनंद दुपारच्या वेळेला हा परीस मिळाला, संध्याकाळी आता मालक येतील आणि मग त्यांना घेऊनच या परिसाने आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी सोन्याचा करून टाकू आणि मग मात्र चांगले दिवस आपल्याला येतील. काहीतरी भाग्य उजळलं आपलं, चांगले दिवस आता आपल्याला यायला लागलेत. आणि तो परीस घरामध्ये आणून ठेवला. परिसा भागवताच्या बायकोने दिलेला राजाईला, तो राजाईने परीस घरामध्ये आणून ठेवला. संध्याकाळच्या वेळेला नामदेव महाराज घरी आले. ऐका, नामदेव महाराज घरी आल्याबरोबर राजाईने एकदम नामदेव महाराज आल्याबरोबर समोर आली, पाणी दिलं, हात जोडले, या झालं का भजन, आनंदाने विचारलं. नामदेवराला वाटायला लागलं ही उलटी गंगा कशी काय व्हायला लागली. नाहीतर एरवी इतकं गोड बोलणं कधीच नसतं, एरवी इतकं चांगल्या पद्धतीने कधीच बोलणं नसतं, एरवी अनेकदा शिव्याच खाव्या लागतात. पण आज मात्र एवढं भजनावून आल्यानंतर इतक्या आनंदाने. हे नामदेवराय जेव्हा भजन करून घरी जात होते तेव्हा त्यांची बायको सारखी शिव्या द्यायची. भजन कीर्तन करून गेल्यानंतर बायको सारखी शिव्या देते. कीर्तन करून गेल्यानंतर गोड बोलतात असं समजू नका तुम्ही. थोडं तुम्ही जरा लवकर कळून घेत जा. तुम्हाला जरा उशिराच कळतं. का कळतं कुणास ठाऊक, तुम्ही लक्ष देत नाही का काय माझ्याकडे माहीत नाही मला. तुम्हाला असं वाटतं आमच्याकडे बघून. म्हणून ही परंपरा काय आमची नाही, नामदेवरायापासून चालत आली. आम्ही फक्त त्याचे पायिक आहोत. जेव्हा बोलायला सुरुवात केली नामदेवराय म्हणायला लागले, काय गंमत आहे, एरवी वाईट वक्तव्य बोलणारी माझी बायको आता मात्र आनंदाने मला स्वागत करते. या बसा, हंतरून टाकते. त्याचं कारण सांगू, अंतःकरणामध्ये तिच्या डोक्यात एकच आहे, परीस. आणि आता मालकाला घेऊन त्या परीसाने सगळं घरातलं सोनं करून घ्यायचं आहे. आणि परीस डोक्यामध्ये असल्यामुळे आनंद तिच्या डोक्यात आहे. या बसा, थांबा, चहा दूध कॉफी काय असेल ते, जेवण चांगलं करू, अमुक करू तमुक करू, उत्साह प्रचंड आहे. नामदेवराला कळे ना काय झालंय ते. आणि मग बोलता बोलता राजाईने सांगितलं, तुम्हाला मी आज आनंदी दिसते. हो, मला कळे ना का. त्याचं महत्त्वाचं कारण आहे. म्हणले काय. काही नाही म्हटले, आपल्या घरामध्ये परीस आलाय म्हटले. हे बघा परीस हातात दाखवला, हा परीस. आणि हा परीस आलाय, परिसा भागवताच्या बायकोने मला दिलाय. आजच्या पुरताच दिलाय, उद्या त्यांना माघारी देऊन टाकायचं आहे.
मग आता परिसा आपल्याला काही काल आलाय ना, त्यांनी सगळं घरातलं जेवढं काही आपल्याला सोनं करून घेता येईल तेवढं सोनं करून घेऊ. आपल्याच एका पिढीचं नव्हे, पिढ्यानपिढ्याचं दारिद्र्य संपून जाईल म्हटले आता आपल्या घरातलं. नामदेवराय विचार करतात, परिसाला म्हणजे घरात सोनं नाणं येणार, संपदा येणार. नामदेवराय विचार करतात, संपदा आली, सोनं नाणं आलं, संपदा आली की उपाधी आली, आणि उपाधी आलं की दुःख आलं, आणि उपाधी म्हटलं की भगवंताच्या भजनामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पडणारी ही उपाधी आहे. ही उपाधी नसलेली बरं घरात म्हटले. नामदेवराय विचार करतात, ही उपाधी नसलेली बरी. तुम्हाला एक सांगू का, काय आहे ते तुकाराम महाराजांचं एक प्रमाण देतो आपल्याला, म्हणजे कळेल. मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो, देव आपल्या घरात असावा असं वाटतं का नाही? साधा प्रश्न आहे. देव आपल्या घरात असावा असं वाटतं का नाही? वाटतं, असं वाटतंच. आपल्याला दारिद्र्यता असावी वाटते का नाही? नाही. दारिद्र्यता आवडते का? नाही. देव असा वाटतो का नाही? वाटतो. बरोबर आहे. मी तुकाराम महाराजांचं एक प्रमाण देतो तुम्हाला. आता ते प्रमाण तुम्ही कसं लावून घ्यायचं ते बघा. म्हणजे मी दोन्ही प्रश्न तुम्हाला विचारले, ते पुन्हा प्रश्न सांगतो. देव आपल्या घरात यावा वाटतो का नाही? वाटतो. दारिद्र्यता असावी वाटते का? नाही. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी प्रमाण असं दिलंय, देव आपल्या घरी आला कसं ओळखायचं? देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराच्या. कळालं का? बघा नीट प्रमाण. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराच्या. देव आपल्या घरी आलेला आहे कसं ओळखायचं? सांगू तुम्हाला. देव आपल्या घरी आलेला आहे कसं ओळखायचं? एक काम करा, ज्याच्या संसाराचं वाटोळं झालं ओळखा देव त्याच्या घरी आला. आता जमतंय का बघा. आता मला सांगा, ज्याच्या संसाराचं वाटोळं झालं त्याच्या घरामध्ये देव आला असं ओळखायचं. आता वाटोळं झालं म्हणजे कोणत्या दृष्टीने? पिऊन वाटोळे झाले याचं नव्हे, तसलं घेऊ नका विचारात. हे वाटोळं झालं या शब्दाचा अर्थ आहे संसाराची आसक्ती राहिली नाही. वाटोळं झालं या शब्दाचा अर्थ आहे संसाराचं ममत्व राहिलं नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र पहा, नामदेवरायांचं चरित्र पहा, काही संसाराची आसक्ती राहिली नाही. आपलं कसं आहे माहिती आहे का? आपल्याला देव तर आपल्या घरी आलेला पाहिजे आणि संसाराला तर धक्का लागला नाही पाहिजे. बरोबर आहे. हे आपलं असं आहे, देव तर आपल्या घरी आला पाहिजे आणि संसाराला तर धक्का लागला नाही पाहिजे. आपलं मानसशास्त्रच विचित्र आहे. जुन्या काळात एक उदाहरण दिलं जात असे. उदाहरण सोपं देतात. रस्त्याने जाताना एक रामाची मूर्ती पडलेली आणि एक रावणाची मूर्ती पडलेली आहे. कोणती उचलालो? एक रामाची आणि एक रावणाची. उगाच जाहीर बोला, खोटं बोलूच नका. काय रामाची, दुसरी कोणती उचलणार तुम्ही? रामाची मूर्ती आणि रावणाची मूर्ती कोणती उचलाल? रामाची उचलाल. आता ऐका, रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे, कोणती उचलाल? तुम्ही जर मला विचारलं तर मी सुद्धा सांगेल रावण. किती जरी रामायण ऐकलं तरी रावण, नाही का? आहे का नाही आपली गंमत? मानसशास्त्र विचित्र आहे. नामदेवरायांच्या लक्षात आलं, हा परीस घरामध्ये आला म्हणजे परीस आला याचा अर्थ सोनं आलं, सोनं आलं याचा अर्थ संपदा आली, संपदा आली याचा अर्थ उपाधी आली, उपाधी आली याचा अर्थ दुःख आलं, आणि दुःख आलं याचा अर्थ माझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये अंतर पडलं. आणि जर या परिसामुळे माझ्या भगवत भजनामध्ये अंतर पडत असेल तर हा परीस घरात नसलेला बरा. हा परीस घरात नसलेला बरा. नामदेवरायांनी तो परीस हातामध्ये घेतला. हा परीस आणलायस? हो. हा परीस घेतला. नामदेवराय पट दिशी घरातून बाहेर पडले आणि धड दिशी त्या नदीमध्ये फेकून दिला परीस. हातातला परीस नदीमध्ये फेकून देण्याकरिता नामदेवरायासारखं सामर्थ्य लागतं. हातातला परीस नामदेवरायांनी असा नदीमध्ये फेकून दिला. राजाई मोठमोठ्याने ओरडायला लागले, डोक्याला मारून घ्यायला लागली. काय केलं तुम्ही हे? ठीक आहे, आपल्याला सोनं करून घेतलं नाही ते नाही, बरोबर आहे, पण दुसऱ्याचा मागून आणलेला परीस नदीमध्ये फेकून दिला. आता काय उद्या उत्तर द्यायचं? रात्र झालेली होती. शेजारती करता नामदेवराय भगवंताकडे गेले. शेजारती झाली. भगवंतांनी उगी आपलं गमतीने विचारलं, कसं काय नामदेवा, काय चाललंय, काय काय झालं आज दिवसभरामध्ये? नामदेवरायांनी सांगितलं, देवा तुला सांगू का गंमत, आमच्या बायकोनी परीस घेऊन आली म्हटले परिसा भागवताच्या बायकोकडनं. बरं मग परीस आणला, ती म्हणायला लागली घरातल्या सगळ्या वस्तूला सोनं कर. मग माझ्या हातात दिला. मग तू काय केलं नामदेवा? देवानी विचारलं नामदेवाला काय केलं? नामदेवानी सांगितलं काही नाही देवा, हातात तो परीस घेतला नदीमध्ये फेकून दिला म्हटलं. भगवान आणि नामदेवराय दोघंही मोठमोठ्याने हसायला लागले. म्हणजे परीस फेकून दिला याच्यावर मोठमोठ्याने हसणं चर्चा सुरू झालेली होती. ही परिसा भागवतांनी ऐकली. परिसा भागवतांनी घरी गेल्यानंतर बायकोला विचारलं, अगं ते परीस कुठं आहे?
म्हटले आहे की, घेऊन ये बरं म्हटले. घेऊन ये म्हटल्यानंतर जाऊन राजाईला मागायला लागली, परीस दे. तिने सांगितलं, अहो काय सांगायचं, आमच्या नवऱ्याने तो परीस नदीमध्ये फेकून दिला. आणि जे मग चर्चा सुरू झाल्या ते म्हटले फेकून वगैरे काही दिला नाही, हे खोटं बोलतात, यांनी चोरून ठेवला आहे, याच्यावर आळ घेतला, चोरीचा आळ घेतला, पाहिजे ना तू मागून घे ना, कशाला असं बोलते नदीमध्ये फेकून दिला. नको नको त्या पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. आणि मग मात्र नामदेवरायांना नाही नाही त्या पद्धतीचं शब्द ऐकावे लागले. नामदेवराय परिसा भागवताला सांगतात, ठीक आहे चल म्हटले नदीच्या काठावर. नामदेवराय नदीमध्ये जातात, करोनिया स्नान, नामा बाहेर आला. ऐका, नाथ महाराज वर्णन करतात, नामदेवराय नदीमध्ये जातात, करोनिया स्नान, नामा बाहेर आला, परिसाचा मेळा घेऊन हाती. नदीमधली सगळीच्या सगळे असे दगड गोटे सगळे असे उचलले, नामदेवरायांनी असे उचलले, हातामध्ये घेतले. नामदेवरायांनी नदीतले गोटे हातामध्ये घेतल्याबरोबर ते गोटे गोटे न राहता सगळे परीस झाले. नामदेवरायांचा हात लागला की ती दगडं सगळी परीस झाले. आणि नामदेवरायांनी असा सगळी ओंझळ त्या परिसा भागवताच्या समोर धरली आणि सांगितलं, हे परिसा, मला उगाच नावं ठेवत राहू नको म्हटले. बघ म्हटले याच्यातला तुझा कोणता परीस आहे ओळखून तू घेऊन टाक म्हटले. कोणता परीस आहे तुझा ओळखून घेऊन टाक. घेऊन या परीस सांगे परिसासी, तुझा निश्चयाची ओळखून घेईन. तुझा कोणता असेल तो परीस ओळखून घे म्हटले. परिसा भागवत नामदेवरायाच्या चरणावर नतमस्तक झाला. नदीतल्या दगडाला हात लागल्याबरोबर दगड दगड न राहता परीस होतो. एक बोलू आपल्याला, नामदेवरायांचा हात लागला की दगड परीस होतो. नामदेवरायांचा हात लागल्यानंतर जर दगडाचा परीस होत असेल तर नामदेवरायाजवळ आल्यानंतर आपल्यासारख्या माणसाचा परीस का होणार नाही? आपल्यासारख्या माणसाचा परीस का होणार नाही? इथं आम्ही आलो, नामदेवरायांच्या जवळ आलो, नामदेवरायांच्या समाधीस्थानाजवळ आलो, नामदेवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीजवळ आलो. नामदेवरायांची पाय ज्या भूमीला लागली, ती माती आमच्या कपाळाला लागली, तर मग आमचा तरी परीस का होणार नाही? दगडाचा परीस होत असेल, निर्जीवाचा परीस होत असेल, तर सजीवाचा परीस का होणार नाही? नामदेवरायांच्या अंतःकरणातली ही त्यागवृत्ती चिंतन करण्यासारखी आहे. परमार्थामध्ये जे सगळ्यात महत्त्वाची वृत्ती लागते त्या वृत्तीचं नाव दिलं जातं त्याग, वैराग्य. वैराग्य खूप महत्त्वाचं सांगितलं जातं. 4 गोष्टी आम्हाला वेदांतांनी सांगितल्या: विवेक, वैराग्य, शमदमादिशितक संपत्ती आणि मुमुक्षुता. वैराग्य, विवेकाची गरज आहे. विवेक या शब्दाचा अर्थ आहे सार काय आणि असार काय कळणं, त्याला विवेक म्हटलं जातं. फलकटो तो संसार येत सार भगवंत. पण ही सार असाराची निवड करण्याकरिता जे लागतो तो विवेक आहे. हरिपाठात रोज आपण म्हणतो त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण असार आहे, निर्गुण हे सार आहे. पण हे सार आणि असार आहे हे कळण्याकरिता जो लागतो तो विचार आहे, महत्त्वाचा लागतो तो विचार. आणि त्या विचारालाच विवेक असं म्हटलं जातं. विवेकाच्या पुढला मार्ग सांगितला जातो वैराग्य. नामदेवरायांकडे आलेलं वैराग्य पहा. हातामध्ये असलेला परीस टाकून देणं ही वैराग्याचीच भूमिका आहे. वैराग्याची भूमिका आहे. आपण नको म्हणणं वेगळं आणि आपल्या जवळ आलेली वस्तू हातातून टाकून देणं हे म्हणणं वेगळं. वस्तू न मिळता नको म्हणणं वेगळं आणि वस्तू मिळाल्यानंतर नको म्हणणं वेगळं. मी खुलासा करून पुढे जातो. वैराग्य, तत्वज्ञानाने वैराग्य शब्दाची व्याख्या सांगताना आपल्याकडे अशी सांगितली. काय आहे, आम्ही नेहमी गमतीने सांगत असतो, वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. बरं का, लोक वैतागून चातुर्मासात येतात, लगेच ओळखू येतात आम्हाला. नाही, असं नाही. वैराग्यवान लोक वेगळी आणि वैतागलेली वेगळी. वैराग्य इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. अशी वैराग्य शब्दाची व्याख्या वेदांतांनी स्पष्ट केली. अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस, अनुकूल म्हणजे समोर असणं, आपल्याकरिता असणं आणि मग ते आपण नको म्हणणं. छत्रपतींनी पाठवलेला सोन्याचा नजराणा समोर होता, त्यांच्याकरिता होता आणि मग त्या सोन्याकडे पाहून म्हणायची भाषा आहे सोने रुपया महामृत्तिकी समान. याला वैराग्य म्हटलं जातं. समोर असलेला परीस हातातून टाकून देणं याला वैराग्य असं म्हटलं जातं. एखादी गोष्ट नको म्हणण्याचं सामर्थ्य कधी येतं? आपल्याकडे मिळाल्यानंतर. काय आहे, आमचे गुरुजी असं सांगायचे, प्राप्तिपूर्वक निषेध आणि अप्राप्तिपूर्वक निषेध. शब्द जरा जड वाटतील पण सोपे सांगतो. वस्तू मिळाल्यानंतर वस्तू नको म्हणणं आणि वस्तू मिळाली नसताना नको म्हणणं. कळालं का? पहा तुम्हाला, वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी मान्य आहे. वस्तूच मिळाली नाही आणि नको म्हणायला लागला, काय अर्थ आहे का त्यात? अहो मला सांगा, सोनं समोर ठेवलंय आणि मग नको म्हणणं ठीक आहे.
मिळालंच नाही नको म्हणायला लागला. आता आमच्यात काही काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचा काय संबंध येतो? तुमचं घेत नाही या म्हणण्याला किंमत कधी येते? 10 माणसं गाडीत बसली आणि नरसीहून पंढरपूरला निघाली आणि 11वा मनुष्य गाडीत बसलेल्या लोकांना म्हणायला लागला तुम्ही गाडीत बसून निघा निघा, मला नको तुम्ही निघा, मला नको तुम्ही निघा. गाडीत बसलेली म्हटले तुला चलच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय? तुझ्या नको म्हणण्याला किंमत कधी येईल आम्ही जर चल म्हटलो तर? नामदेव यांच्या हातात असलेला परिस नामदेव यांनी टाकून देणं ही वैराग्याची भूमिका आहे. वैराग्य शब्दाचा विचार मांडत असताना भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग तुकाराम महाराजांची भाषा आहे. अंतःकरणात निर्माण झालेली त्याग वृत्ती याला खऱ्या अर्थाचं परिपूर्ण वैराग्य असं म्हटलं जातं. मान्य आहे कधी कधी बाह्य वस्तूचा त्याग होतो. त्याग हा 2 पद्धतीचा असतो. एक अंतर्वस्तूचा त्याग होणं वेगळं आणि एक बाह्य वस्तूचा त्याग होणं वेगळं. ऐका, बऱ्याचदा कधी कधी बाह्य वस्तूचा त्याग करणं सहज शक्य आहे, पण अंतर्वस्तूचा त्याग करणं फार कठीण आहे. त्याग करायचाच असेल तर कशाचा करावा? तुकाराम महाराजांची भाषा सांगतो, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. त्याग करायचा असेल तर अंतःकरणातला अहंकार गेला पाहिजे. नामदेवरायांनी संसारातल्या बाह्य वस्तूचा त्याग केलाय, मान्य आहे, पण भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन असलेल्या नामदेवरायांकडे भक्तीचा उत्कर्ष जरी झालेला असला तरी त्या भक्तीच्या उत्कर्षाला ज्ञानाची जोड नाही. त्या भक्तीच्या उत्कर्षाला ज्ञानाची जोड नाही. आणि मी कालच एक वाक्य बोललो, भक्तीला ज्ञानाला सोडून जर भक्ती असेल तर ती अहंकार निर्माण करते आणि भक्तीला सोडून ज्ञान असेल, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं, ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. भक्ती आहे, भक्तीचा बहिरंगातून उत्कर्ष आहे, पण याला ज्ञानाची जोड नाही. आणि ज्ञानाची जोड नसल्यामुळे सूक्ष्म का होईना परंतु ती भक्ती कधी कधी आमच्या ठिकाणी अहंकार निर्माण करते. ऐका, बऱ्याचदा आपण करत असलेल्या सेवेचा सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण करत असलेल्या सेवेचा अहंकार निर्माण होण्याची शक्यता असं होतं बऱ्याचदा. जो विषय आमचा असतो त्या विषयामध्ये कधी कधी एखाद्या वेळेस त्या विषयाला जर तत्वज्ञानाची जोड दिलेली नसली तर तोच विषय आम्हाला अहंकाराकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. आणि जवळजवळ नामदेव यांचं असं झालेलं होतं. हे भगवंताच्या लक्षात आलं आणि मग भगवंताच्याच अंतःकरणाच्या इच्छेतून एक लीला घडली. लीला सगळ्याला माहीत आहे, फक्त त्याचा गोषवारा नामदेव यांचं चरित्र असल्यामुळे सांगणं आवश्यक आहे. काय लीला घडली? काही नाही, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ही 4 भावंड आळंदीहून पंढरपूरला आले. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका या नावांचे अर्थ आपल्याकडे अनेकदा सांगितले जातात. निवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे वृत्ती, निवृत्ती होणं, याला निवृत्ती असं म्हटलं जातं. निवृत्ती वेगळं आणि निवृत्त वेगळं बरं का. आपल्याकडे जे होतात का नाही लोक 60 वर्षानंतर, त्याला निवृत्त म्हणायचं, निवृत्ती नाही. ते निवृत्त झालेले असतात. आणि निवृत्त शब्द नाही कळाला तर दुसरा सांगतो, रिटायर्ड. आता कळालं नाही का? रिटायर झालेली असतात. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की आता काही काम नाही. पण माझ्या बघण्यात असं आलं आहे, रिटायर माणसाला जेवढी कामं असतात तेवढी नोकरदाराला सुद्धा नसतात. इतकी कामं त्यालाच असतात. सगळी कामं त्यालाच लावलेली असतात. निवृत्ती, वृत्ती हे निवृत्ती झाली. एकदा वृत्ती निवृत्ती झाली की ज्ञान येतं, म्हणून ज्ञानदेव. एकदा ज्ञान आलं की मानवी जीवनाचा मार्ग सोपा होतो, म्हणून सोपान. आणि एकदा ज्ञान नावाच्या सोप्या मार्गाने हा जीव निघाला की तो मुक्त होतो, म्हणून मुक्ताबाई. अशी 4 नावं आपल्याकडे सांगितली. हे 4 भावंड आळंदीहून निघाले, पंढरपूरला आले. मग पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरचे काही नियम सांगितले जातात. चंद्रभागेचं स्नान असेल, प्रदक्षिणा असेल, पांडुरंगाचं दर्शन असेल. चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली. दर्शनाकरता म्हणून महाद्वारातून निघणार तेवढ्यामध्ये नेमकं नामदेव यांची गाठ पडली. आता मग पंढरपुरामध्ये संत एकमेकाला भेटणार, वारकरी एकमेकाला भेटणार म्हटल्यानंतर काय आहे, निवृत्तीनाथ महाराजांनी नामदेव महाराजांना पाहिल्याबरोबर, नामदेव महाराजांना बघितल्याबरोबर आनंद वाटला निवृत्तीनाथ महाराजांना. अरे वा वा वा, नामदेवराय भेटले. लगेच दोन्ही हात जोडले, चरणावर नतमस्तक झाले. निवृत्तीनाथ महाराज त्या नामदेवरायाच्या चरणावर नतमस्तक होतात. नामदेवराय असे तटस्थच उभे होते. निवृत्तीनाथ महाराज नामदेवाच्या पाया पडतात.
निवृत्तीनाथ महाराज पाया पडलेले पाहिल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजही लगेच पाया पडतात. ज्ञानेश्वर महाराज पाया पडलेले पाहिल्याबरोबर सोपान काकाही पाया पडतात. नामदेवराय असे उभेच. निवृत्तीनाथ महाराज पाया पडून झाले, ज्ञानोबाऱ्यांचं पाया पडून झालं, सोपान काकाचं पाया पडून झालं. मुक्ताबाई काही पाया पडत नाही. मुक्ताबाई अशी तटस्थ उभी एका बाजूला. हे तिघजण पाया पडतात, बोलतायत. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं मुक्ताबाई पाया पडली नाही. म्हणून निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला सांगितलं, अगं मुक्ते पाया पड ना, पाया पड ना. हां, आम्ही सगळे पाया पडलो, कळत नाही का, पाया पड ना. मुक्ताबाईंनी निवृत्तीनाथाकडे पाहिलं आणि सांगितलं, दादा मी मघापासून पाहते तुम्ही सर्वजण या नामदेवरायाच्या पाया पडताय, पण हा नामदेव कोणाच्याच पाया पडत नाही माघारी. तुम्ही सगळेजण पाया पडताय, पण हा नामदेव कोणाच्याच पाया पडत नाही माघारी. पंढरपूरचा नियम काय? पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. का एक एका? एकमेका पाया पडायचं असतं ना. मग तुम्ही सर्वजण पडताय, मग हा मात्र कोणाच्याच पाया पडत नाही, असं कसं काय? ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईला हळूच सांगितलं, ही पंढरपूरची तशीच असतात, तुम्ही माझ्याकडे बघू नका. ही तशीच असतात म्हणले. आता पंढरपूरची कशी आहेत तुम्हाला कळून येतेच, मी काही सांगायची गरज नाही. वारीला येतायच तुम्ही, कशी असतात माहीत आहे. निवृत्तीनाथांनी फार गोड उत्तर दिलं. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला जवळ घेतलं आणि सांगितलं, हे बघ मुक्ता, आपण इथं आलो नामदेवरायांच्या पाया पडतोय. का पडतोय माहिती आहे का? अगं साधी गोष्ट आहे. आपण कधीतरी पंढरपूरला येतो, वर्षाला 1-2दा. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग या न्यायाने आषाढी कार्तिकीला आपण येतो. बरं, मग अगं पण हे जे नामदेव महाराज आहेत ना, हे रोज पांडुरंगाच्या जवळ आहेत, रोज पांडुरंगाच्या शेजारी आहेत, आणि म्हणून यांच्या पाया पडायचं. आपण कधीतरी येतो, हे मात्र कसे आहेत, रोज जवळ आहेत. त्याच्या जवळ असलेला माणूस सुद्धा तेवढाच अधिकाराचा आपल्याला असतो. आपल्याला तर रोज येता येत नाही इथं, पण हे मात्र सकाळच्या काकड्यापासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत जवळच आहेत म्हटले, देवाच्या शेजारीच आहेत. कोण बोलायला लागलं? निवृत्तीनाथ महाराज. कोणाला? मुक्ताबाईला. आता एवढं ऐकल्यानंतर मुक्ताबाईंनी गप्प बसावं का नाही? पण गप्प बसते तिचं नाव कुठं मुक्ताबाई असतं का? तुम्हाला माफी मागून बोलू, मुळात गप्प बसतं तिचं नाव बाईच नसतं. म्हणजे मी इथलं सोडून बोलतो, तुम्ही इथं काही वाटून घेऊ नका. मुक्ताबाईंनी पाहिलं निवृत्तीनाथांकडे, ज्ञानोबारायांकडे पाहिलं आणि विचारलं, दादा हे नामदेवराय रोज देवाच्या जवळ आहेत असं तुम्ही म्हणता? हो. रोज देवाच्या शेजारी आहेत असं म्हणता? हो. मुक्ताबाईचा अभंग फार गोड आहे. मुक्ताबाईंनी नामदेवरायाकडे आणि निवृत्तीनाथांकडे पाहावं सांगावं, दादा अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, रोज देवाच्या शेजारी राहतो म्हटल्यानंतर का आणखीन अहंकार गेला नाही? आणि जर देवाच्या शेजारी राहूनही यांचा आणखीन अहंकार गेलेला नसेल, तर मग हे देवाच्या शेजारी राहून तरी उपयोग काय यांना? हा, देवाच्या जवळ राहायचं, देवाचं म्हणून घ्यायचं, देवाचं कीर्तन करतो म्हणायचं, देवाचं भजन करतो म्हणायचं, देवाकरता मृदंग वाजवतो म्हणायचं, देवाकरता चाली कर म्हणतो म्हणायचं, आणि अहंकारात राहायचं. का गेला नाही अहंकार आणखीन? अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. पुढचं पहा, मुक्ताबाई बोलते, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. 2 दृष्टांत मुक्ताबाईंनी इतके अतिशय चपलक पद्धतीने दिलेले. मुक्ताबाईचं नामदेवरायाच्या संबंधाने चाललेलं मत मी सांगतोय, घटना आपल्या समोर मांडली आहे. नामदेवरायांच्या अंतःकरणात निर्माण झालेला सूक्ष्म अहंकार घालविण्याच्या दृष्टीने मुक्ताबाईचे खरे शब्द आहेत, कार्य अहंकार गेला नाही. मला कळत नाहीये दादा या नामदेवाचं. मुक्ताबाई म्हणते, मला कळत नाहीये या नामदेवरायांचं मान अपमान वाढविसी हेवा. मान अपमानाचा आणखीन यांना हेवा वाटायला लागला. मला अमुक मान पाहिजे, माझा अपमान झाला असं आणखीन यांना वाटायला लागलं. काय गंमत आहे? देवाच्या जवळ राहून मान अपमानाचा विचार करत असतील तर देवाच्या जवळ राहून उपयोग तरी काय? हे कसं झाले सांगू का? दिवस असता दिवा हाती घेशी. मुक्ताबाई काय दृष्टांत देते पहा. दिवस असता दिवा हाती घेशी. मला सांगा, आता सध्या दिवस आहे आणि दिवस असताना म्हणजे उजेड असताना हातामध्ये दिवा घेऊन जर एखादा माणूस निघाला तर तुम्ही काय म्हणाल? वेळ आहे म्हणाल का नाही? दिवसा जर एखाद्याने हातामध्ये दिवा घेतला तर दिवसा एखाद्या माणसाने हातात दिवा घेणं हे जसं वेडेपणाचं लक्षण आहे, तसं भगवंताच्या जवळ राहून मान अपमानाचा विचार करणं हे सुद्धा वेडेपणाचं लक्षण आहे म्हटले.